आपल्या पृथ्वीच्या मध्यातून जे विषुववृत्त गेलेले तिथे सूर्याची किरण ही लंबरूप पडतात, त्यामुळे तेथील अति जास्त उष्णता, अति जास्त तापमान व अधिक पर्जन्य या सर्व कारणांमुळे ना तिथे जो प्रदेश निर्माण झालेला आहे, म्हणजे काय की वनस्पतीची विविधता, प्राणी संपत्ती भरपूर, त्यामुळे अशा प्रदेशांची निर्मिती होती. त्या प्रदेशांना आपण काय म्हणतो तर विषुववृत्त प्रदेश. विषुववृत्त प्रदेशाचं जे वैशिष्ट्य असतं ते म्हणजे वनस्पतींची विविधता, त्यामुळे प्राणीही तुलनेने अधिक असतात. त्याचप्रमाणे येथील जे वने आहेत त्यांना वर्षावने असंही म्हणतो. व या वर्षावनात जे लाकूड असतं ते लाकूड कठीण असतं. त्याचे जे प्रकार बघायला गेले आपण तर ते असतात महोगिनी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी. व या माहितीशी संदर्भित TET 2021 एक प्रश्न आला होता. तर तो असा की डॉट डॉट वृक्ष विषुववृत्त वनात आढळतात तर कुठला? चेस्टनट, साग, महोगिनी, पाईन. आपण आत्ताच बघितलं याचं उत्तर आहे महोगिनी. पण बाकीचे तीन कुठे आढळतात? तर जो साग असतो ना हा आपल्या पानझडी वनातील वृक्ष आहे. त्याचप्रमाणे पाईन व चेस्टनट हे दोन जे वृक्ष आहेत ना ते सुंदरी वनातील वृक्ष आहे. सुंदरी वनांचा जो विस्तार आहे तो मुख्यतः अतिउंचीच्या प्रदेशात व जिथे बर्फाळ हवामान आहे त्या ठिकाणी हे वृक्ष मुख्यतः आढळतात.